गुड मॉर्निंग. या नाश्ता बनवायला आज ना इडलीचा बेत आहे नाश्त्यामध्ये. तर खूप दिवस झाले इडली बनवलेलीच नव्हती, तर म्हटलं आज बनवावं. पण थंडी इतकी आहे सगळीकडेच, तुमच्याकडे पण असणार आहे माहिती आहे, सगळीकडेच थंडी आहे. आणि नेहमीप्रमाणे माझं पीठ ना फुगलेलंच नाही आहे, थंडीमध्ये फुगतच नाही. त्याच्यावरती मी व्हिडिओ बघितले थंडीमध्ये पीठ कसं फुगवायचं वगैरे, तर तशा पद्धतीने केलं आहे, तरीसुद्धा ते इतकं काही फुगलेलं नाही आहे. तर बघू आता इडली कशी होते. त्याच्यानंतर इथे ना माझी ही चटणी तयार आहे. तर इडल्या केल्या आणि त्या खूप छान झाल्या सुद्धा होत्या. आणि हा व्हिडिओ जो आहे तो शनिवारचा आहे. तर पीठ काय जास्त फुगलं नव्हतं, पण इडल्या मात्र छान फुगल्या बरं का. म्हणजे पीठ फुगलं नाही म्हणजे असं एकदम असं फसफशीत होतं ना, तर तसं नाही झालं. पण इडली मात्र अगदी मस्त छान जाळीदार झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी इडली झालेली आहे. आपली रेशनच्या तांदळाची इडली आहे बरं का. 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा त्याच्यामध्ये मेथ्या टाकल्या होत्या भिजवताना. एकदम छान अशी सॉफ्ट इडली झालेली आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट आहे. हातात तर अगदी अशी सॉफ्ट लागती आणि आतून एकदम जाळीदार झालेली. मम्मीला सांगितलं होतं की मम्मी फ्रेंच फ्राय बनव, म्हणून मी मम्मीकडनं बनवून घेतला.